केनोपनिषद सामवेदात आहे. आता ही एकांकिका म्हणजे केनोपनिषद आहे का, तर असं नाही. तर ही केनोपनिषदाच्या माझ्या अभ्यासावरून माझी जी धारणा झाली त्याच्यावरून मी दिलेली आहे. आणि असं समजा की केनोपनिषद हे हा जर एक सिनेमा असेल, तर ही एकांकिका म्हणजे त्याचं ट्रेलर आहे. म्हणजे अशी इच्छा आहे की ही एकांकिका पाहिल्यानंतर वाचकामध्ये, प्रेक्षकामध्ये केनोपनिषद वाचण्याची, समजून घेण्याची, अभ्यास करण्याची एक उत्सुकता आणि इच्छा निर्माण व्हावी. जसं ट्रेलर मध्ये सिनेमाचाच काही भाग असतो, तशाच प्रकारे हा कंपाईल केलेला आणि माझ्या धारणेतून लिहिलेला हा एक प्रयत्न आहे. साधारणतः अशी तक्रार काही लोकांमधून आपल्याला ऐकायला मिळते की उपनिषद घ्या किंवा आपली कोणतेही वाङ्मय घ्या, हे प्रासंगिक वाटत नाही, हे लोकांना एक दुसऱ्या काळातलं, दुसऱ्या जगातलं वाटतं. तर माझा असा प्रयत्न आहे की मी ती संकल्पना उचलून सध्याच्या जगामध्ये प्रासंगिक केलेली आहे. हे एक बालनाट्य आहे आणि हे एक वेगळ्या प्रकारचं विशेष बालनाट्य आहे, हे तुम्हाला आता कळेलच. तर सुरू करू. चेतना. धन्यवाद. मग काय केलं दिवाळीमध्ये तुम्ही लोकांनी? फटाके फोडले, खूप खूप फटाके. आणि मी चकल्या खाल्ल्या आणि खूप चिवडा पण खाल्ला. छान. आणि तू काय केलंस रे इंद्र? आई, मी समुद्रात गेलो होतो आणि तिकडे डॉल्फिनला हात पण लावला. बर. आणि तू नाही का चिवडा खाल्लास? काय चिवडा चकली खायला मी काय लहान नाही राहिलो काही. मी तर किल्ला बनवला, खूप मोठा किल्ला. तुम्हाला माहितीये, त्याला 108 पायऱ्या बनवल्या मी. वा वा वा. एकट्याने 108 पायऱ्या बनवल्यास का? नाही, हे अग्नी आणि पवन पण होते ना. पण काय माहितीये का, ते बांधण्याच्या ऐवजी बिघडवण्याच काम करत होते जास्त. ते लहान आहेत ना, त्यांना मोठं काम जमत नाही. हो रे हो. चक्क 1 वर्षांनी लहान आहेत ना तुझ्यापेक्षा ते. मग मी किती मोठा आहे. पोहायला शिकवतो ना, पाणी पाहिलं पडायचा. हो ताई. आणि खेळताना मी जरी पडलो ना, तरी माझ्यापेक्षा मोठा भोंगा हाच काढतो. काही भोंगा बिंगा काढत नाही मी. बरं राहू देते. अरे कधी येणार रे तुमचे आई बाबा? बाहेर इतका पाऊस पडतोय, तुम्हाला लोकांना घरी जायचं असेल ना लवकर. आणि माझी सुद्धा पुढच्या वर्गाची मुलं यायची वेळ झाली आहे. सुट्टी देऊन टाका ताई. आणि सुट्टी देऊन काय करू? झिम्मा खेळू त्यांच्या बरोबर? ताई, तुम्ही सुट्टी तर द्या, झिम्मा फुगडी वगैरे आमचं आम्ही बघून घेऊ म्हणे. बाहेर कोणी आलंय का? अग्नी, जा बरं बघून ये बाहेर कोण आलंय ते. बर. चला तुम्ही बसा इथे बाजूला सगळे, ऐका नीट आता नवीन लोकांचं गाणं. ताई, बाहेर ती आली आहे, पण मी तिला हात देऊ केला तर नाही म्हणाली, तिथेच उभी राहिली. तिच्या बरोबर कुणीच नाहीये का? मला तर नाही दिसलं कोणी. पवन, तू जाऊन बघून ये बरं, घेऊन ये तिला आतमध्ये. ताई, मी कशाला? मला भीती वाटते तिची कधी कधी. अरे भीती कसली त्यात? जा त्या इंद्राला घेऊन जा. मी तोपर्यंत इथे जागा करते थोडी तिच्यासाठी. ताई, ती अशी का वागते? माझी काय चूक? अगं ठीक आहे, तुला माहितीये ना सगळं. ती चिडते काय उगाच माझ्यावर? ये चेतना, ये. आई आली होती ना बरोबर? आली होती ताई, पण मी तिला सांगितलं की मला बाहेरच सोड, मी जाईन इथून पुढे. तू हट्ट केला असशील खूप. सगळे तसंच म्हणतात हल्ली.
इंद्र, पवन, फाजीलपणा नकोय अजिबात. चेतना, तू ये ये, बस बघू इथे. आणि अगं तू ती काठी का नाही वापरत ग? त्याने नाही म्हटलं तरी सोय होते थोडी. ताई, सोय नाही होत, पण पंगू असल्याची जाणीव नक्की होते. अगं पण हे सगळं तात्पुरतं आहे ना. तुझी आई म्हणते की नाही, आणि डॉक्टर पण तर तेच म्हणतात. मला पण अगोदर तसंच वाटायचं, पण तशी खात्री कधीच वाटली नाही. उलट या गोष्टीची खात्री वाटते की आता हे असंच राहणार. बरं बरं. अं, बाकी कोणीच कसं नाही आलं अजून? इतक्या पावसात करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत ताई त्यांच्याजवळ. अगं असं का बोलतेस चेतना? तू अशी स्वतःला शिक्षा केल्यासारखी का वागतेस ग? ताई, देवानेच शिक्षा केली आहे तिला. अग्नी, असं बोलतात का कुणाला? माफी माग तिची. मी काय चुकीचं बोलले? शिक्षाच केली तिला देवाने, नाहीतर गेले असते का डोळे तिचे? माझी आई पण असंच म्हणते. हे असं काही नसतं हं. माझे बाबा म्हणतात देवबीव काही नसतं. अरे असतो देव. आपण चुकीचं वागलो ना, तर मग आपल्याला शिक्षा करतो. जशी ही फार नाक वर असायचं ना हिचं, तर आता बघ. कोणत्या देवाने शिक्षा केली रे चेतनाला? कोणत्या देवाने म्हणजे देव बाप्पाने केली आहे हिला शिक्षा. हो, पण नक्की कुठल्या देवानी? आता ते कसं सांगू मी ताई? कितीतरी देव आहेत. माझे बाबा म्हणतात की जे देव रागीट असतात ना ते शिक्षा करतात. बर, सांग मला, कोणकोणते देव रागीट असतात? आता कसं सांगू? कितीतरी आहेत. मला तर बघूनच भीती वाटते. कसली भीती वाटते? बर, मला सांग, कुणाला, कशाची आणि का म्हणून भीती वाटेल? मी 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 सांगतो. आपण काहीतरी चूक केली ना की मग भीती वाटते. मग मला सांग अग्नी, तू कोणकोणत्या चुका केल्यास की तुला भीती वाटते? ताई, मी कुठल्या चुका केल्या? मी नाही कधी चुकले. अगं मग भीती कशाची वाटते? मला तर बघूनच भीती वाटते. अगं मग तू जातेस कशाला त्यांना बघायला? आई बाबा घेऊन जातात कधी कधी, म्हणून जाते. अच्छा, बर. मग मला सांग की तुला फक्त त्या रागीट देवांचीच भीती वाटते की अजूनही कशाची वाटते? आई, तिला तर ना कशाची पण भीती वाटते. पाल, झुरळ, उंदीर, किडा, मुंगी. ताई, बोल ना, खरंच इतक्या गोष्टींची भीती वाटते? बाबांची आणि आजोबांची पण भीती वाटते कधी कधी. आणि खरं सांगू, सगळ्यात जास्त भीती वाटते अंधाराची. अंधाराची भीती वाटते तुला, पण मला नाही वाटत अंधाराची भीती. मला तर अंधार आवडतो. आधी पण आवडायचा. पण तू तर मला म्हणाली की मला शिक्षा केली तुझ्या देवानी. अशी कशी शिक्षा? मला नाही माहित ताई, मला नाही माहित. माझं चुकलं. असं घाबरू नको अग्नी. हे बघ, तुला कोणी काहीही म्हणत नाही. ए अग्नी, अगं तू रडारड करू नकोस अशी. माझे बाबा म्हणतात की देव वगैरे असं काही नसतं. अगं माणसांनी आपल्या मनानं चित्र काढली आणि मूर्ती घडवल्या, माहितीये, तुझ्यासारख्या भित्र्यांना भीती दाखवायला. कोणी आणि कशाची काढली रे चित्र? जुन्या लोकांनी, म्हणजे आपल्या आजोबांचे पण आजोबा आणि त्यांचे पण आजोबा होते ना, त्या लोकांनी. कशी काढली रे चित्र? बाबा म्हणतात त्यांना जशी वाटेल तशी काढली त्यांनी. आणि बाबा हे पण म्हणतात की वैज्ञानिक ना देवबी मानत नाहीत. तुझे बाबा तर खूप हुशार आहेत रे. पण पवन, तू पण तर छान चित्र काढतोस. माझ्यासाठी काढ ना एखादं चित्र. मी तर काढेनच की, पण तुला काय उपयोग त्याचा? अरे हो ना, बरोबरच आहे की. पण तू जे चित्र काढतो ते विज्ञानाला धरून आहे का रे? हो, नक्की. पेन्सिल आहे, इथं कागद आहे, रंग आहे,
असं नाही की ते मग दृष्टीने ते चित्र अस्तित्वातच नाही. मग जी गोष्ट तुझ्या दृष्टीने स्पष्ट आहे आणि माझ्या दृष्टीने कल्पना आहे, ती कशी वैज्ञानिक कशी? अगं पण तुला डोळेच नाही तर तुला कसं दिसणार? ताई बघा ना, हे काय बोलते असं ते. अरे काय चुकीचं बोलली ती? तू चित्र काढलंस, तू ते पाहिलंस, हो. तुला त्याचा अनुभव आला. पण आता चेतनाला त्या गोष्टीचा अनुभवच येत नाही, तर तिने का खरं मानावं ते? मग एकाला अनुभव आला आणि दुसऱ्याला नाही आला, तर ते विज्ञानाला धरून कसं? नाही, पण ताई जर तिला दिसूच शकत नाही तर तिला कसा अनुभव येणार? बरोबर आहे. मला दिसत नाही. माझे डोळे गेलेत. पण माझी दृष्टी नाही ना गेली. म्हणजे काय? मला नाही समजलं. डोळे आणि दृष्टी वेगळी कशी? अरे डोळे पाहतात ना गोष्टी, पण डोळ्यांमधून कोण पाहतं? डोळ्यांची दृष्टी कोण आहे? मला नाही समजलं. डोळ्यांची दृष्टी? अरे डोळ्यांची दृष्टी म्हणजे मी एक चित्र पाहते, हं. तू तेच चित्र पाहतोस. इंद्र तेच चित्र पाहतो आणि अग्नी देखील तेच चित्र पाहते. हं. आपल्या अग्नीला त्या चित्राची वाटते भीती. हं. तुला दिसते ती चिकित्सा, इंद्राला दिसतो तो आकार आणि मला दिसते ती सुंदरता. आता मला सांग, आपले डोळे तेच, चित्र तेच, मग अनुभव का वेगळा? आणि कोण घेतं तो अनुभव? म्हणजे डोळे फक्त बघायचं काम करतात आणि अनुभव आपण घेतो. बरोबर. आणि त्या अनुभवातून आपण काढतो तो निष्कर्ष. मग तुला ते चित्र आवडणार नाही, इंद्राला जरा जास्तच आवडेल आणि अग्निबाई तर आपल्या डोळे मिटूनच बसतील. प्रत्येकाचा निष्कर्ष वेगळा. मग मला सांग, एकाच गोष्टीचा एकाच साधनाने काढलेला निष्कर्ष जर वेगळा असेल, तर ते विज्ञानाला धरून कसं असेल? मला नाही माहिती. मला बाबांना विचारायला लागेल मला. आज घरी गेल्यावर नक्की विचार. आणि तुझे बाबा खूप हुशार आहेत, तर त्यांना आणखी एक गोष्ट विचारशील? हो, कुठली? त्यांना विचार की अपघात झाला, डोक्याला मार लागला, डोळे शाबूत राहिले, ज्या शिरांना नुकसान झालं होतं त्या देखील बऱ्या झाल्या. मग सगळी यंत्रणा ठीक असताना डॉक्टर म्हणतात की डोळ्यातला जीव निघून गेला आणि दृष्टी गेली. तर मग या परिस्थितीत नक्की काय गेलं जे परत येतच नाहीये? ताई मला मला ना नाहीच समजत ती काय बोलते ते. ठीक आहे पवन, राहू दे. चेतना, तू का त्याला बुचकळ्यात पाडतेस? अरे पवन, जाऊ दे. मी तर असंच बोलून गेले. असंच बोलून गेली म्हणजे काय? तूच सांग ना, नक्की काय गेलं जे परत येतच नाहीये? हं. ते समजायला तुला पण बाहेरच्या जगाकडे दुर्लक्ष करून स्वतःमध्ये पाहायला शिकावं लागेल. म्हणजे डोळ्यावर अशी पट्टी बांधायची? अरे तसं नाही. उलट डोळ्यावरची पट्टी काढायची आणि कानांच्या पडद्यावर आदळणारा गोंधळ कमी करायचा. अगं, पण तुझे तर डोळे गेलेत ना, कान तर चांगलेच आहेत की. हो रे, पण मला सांग ना, कान चांगले आहेत म्हणून सुरांची समज येते का? का नाही? आपण सगळे तर गायला शिकतो ना इकडे. हो की नाही ताई? हो हो, नक्कीच. तुम्ही सगळे माझे आवडते विद्यार्थी आहात. पण इंद्र, मला सांग, जेव्हा ताई एखादी किशोरीबाईंचं भजन गातात, जे तू कधी किशोरीबाईंच्या आवाजात ऐकलं असतं, तेव्हा ताई गाताना तुला काय जाणवतं? ताई गातात तेव्हा ताई गातात असंच जाणवतं. पण तरी किशोरीबाईंचं गाणं पण आठवत राहतं. का रे असं? जेव्हा मी गाते तेव्हा तुला किशोरीबाईंचं गाणं का आठवतं? ताई ते मला नाही कळत बुवा. कधी-कधी तर असं पण वाटतं की किशोरीबाईच गातायत. अरे पण कान तुझे, स्वर ताईंचे. तर मग किशोरीबाईंचा आवाज आणि स्वर कुठून ऐकू येतात तुला? ते मला नाही माहिती.
मग मला सांग, तुझ्या कानातून कोण ऐकतो? कोण म्हणजे काय, मीच ऐकतो. अरे पण त्यावेळेस जर मी गातीये आणि तुझ्या कानावर जर माझे स्वर पडतायत, तर तू किशोरीबाईंचा आवाज कुठल्या कानाने ऐकतोस? म्हणजे किशोरीबाईंचा आवाज तेव्हा माझ्या डोक्यात घुमत असतो, कारण मी त्यांचं गाणं आधी ऐकलंय ना. अरे मग तर तू ताईंचं गाणं ऐकतच नाहीस. ज्या कानांवर तू विश्वास ठेवतोस, ते कान भलतंच काम करून राहिले की रे. ताई, मला नाही काही समजत हे. अरे म्हणजे तुला तुझ्या कानांची माहिती आहे, पण तुझ्या कानांच्या कानाची तुला कल्पनाच नाही की. ताई, तुम्ही सांगा ना मला. मला काही समजत नाहीये ही चेतना काय बोलतीये ते. अरे मगाशीच तर सांगितलं की समजावून. म्हणजे तू आणि मी, ही अग्नी, हा पवन आणि ही चेतना एकच गाणं ऐकतो. पण कुणाला किशोरीबाई आठवतात, कुणाला माझाच आवाज ऐकू येतो. कुणाला त्या गाण्यात आनंद जाणवतो, कुणाला वेदना जाणवतात. गाणं तेच, आवाज तोच, स्वरही तसेच, पण अनुभव वेगवेगळे. कारण एकसारख्याच कानातून ऐकणारे तरीही वेगवेगळे तरीही एकसारखेच. पण मग ताई असं का? कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे, म्हणून कुणाला एकाच गोष्टीची भीती वाटते, कुणाला प्रेम, कुणाला तीच गोष्ट खोटी वाटते आणि कुणाला खरी. पण आम्हाला समजणार कसं? काहीच खरं नाही का? का सगळंच खरं? म्हणूनच मला सगळ्यांची भीती वाटते. हे बघ अग्नी, जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला खरं तर काहीच कळत नाही. पण दुसऱ्याच्या अनुभवावरून पण गोष्टी समजत नाहीत. म्हणजे जर अनुभव आपल्या शरीरावर नाही उमटले, तर तर त्या कल्पनाच राहून जातात. तसं पण बघितलं तर या अग्नीला मग सारखी भीतीच वाटत राहणार आणि ह्या पवनला सगळ्या गोष्टी खोट्याच वाटत राहणार. भीती आणि भ्रम हे बहीण भाऊ अज्ञानाच्या घरात राहतात. आणि 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 विज्ञानातून ना अज्ञानाचा अंधार जातो असं बाबा म्हणतात. 100% खरं बोलतात तुझे बाबा. पण हे बघ पवन, विज्ञानाचा उपयोग रोजच्या व्यवहारात जगण्यासाठी होतो. जीवन म्हणजे विज्ञान नाही काही. मग जीवन म्हणजे काय आहे? तुम्हाला झाडं आवडतात? कुठली कुठली झाडं आवडतात तुम्हाला सांगा बरं? गुलाब. मला मला आंब्याचं झाड आवडतं. मला मला जास्वंदी. मला मोगरा. छान. तुम्हाला झाड कोणतंही आवडत असेल. पण सगळ्यांना आंबा खायला आवडतो की नाही? हो हो हो, हो हो. तो मला पण आवडतो आंबा. मग मला सांगा, आंबा सजीव की निर्जीव? म्हणजे जो आपण खातो तो आंबा? तो आंबा. निर्जीव. निर्जीव. मग मला सांगा आता, आंब्याची जी कोय असते ती सजीव की निर्जीव? निर्जीव. निर्जीव. आणि माती? माती सजीव की निर्जीव? निर्जीव. निर्जीव. बर मला सांगा, पाणी सजीव की निर्जीव? बाबा म्हणतात पाणी हेच जीवन. पण पाणी हो निर्जीव. हो हो निर्जीव निर्जीव. छान छान. तुम्ही लोक तर खूपच हुशार आहात. पण आता मला सांगा, आंब्याचं झाड आंब्याचं झाड सजीव की निर्जीव? सजीव सजीव. काय म्हणलात? आंब्याचं झाड सजीव. सजीव. नक्की? हो. हो. अरे पण तुम्हीच तर म्हणलात ना, आंबा निर्जीव, आंब्याची कोय निर्जीव, ज्या मातीमध्ये आपण ती कोय लावतो ती माती निर्जीव, पाणी निर्जीव, त्याला मिळणारा सूर्याचा प्रकाश निर्जीव. मग आंब्याचं झाड कसं सजीव? कारण झाडात जीव असतो. विज्ञानाने ते सिद्ध केलंय. पण कुठून आला जीव त्यात? ज्यापासून ते झाड बनतं ते तर सगळंच निर्जीव आहे की. ते नाही बुवा माहिती. बाबांना विचारावं लागेल. मला नाही माहित. पण पण त्यामध्ये जीव आला हे नक्की. त्यामध्ये जीव आला हे नक्की.
आपलं शरीर पण एका अर्थाने निर्जीवच ना. जशी चेतनाच्या डोळ्यातली दृष्टी गेली आणि तिचे डोळे निर्जीव झाले, तसं बघायला गेलं तर सगळे सुटे अवयव निर्जीव, पण पूर्ण शरीर सजीव. अम, मग जो आपल्याला सजीव बनवतो तोच आहे का आपल्या डोळ्यांची दृष्टी आणि कानांचे कान? तुम्हाला अनुभव असेल तर तोच आहे डोळ्यांची दृष्टी आणि कानांचे कान. डोळ्यांची दृष्टी आणि कानांचे कान? ताई, असं कधी ऐकलं नाही. पण आज असं वाटतंय की काय वाटलं? मी माझ्या आजीकडून ऐकलं की सगळ्या सजीव प्राण्यांमध्ये देव आहे. इतकंच नाही तर प्रत्येक कणाकणात देव आहे. तर जो आपल्यामध्ये जीव म्हणून राहतो तोच तर देव नाही. पण मला तर सगळ्या देवांची भीती वाटते, पण स्वतःची कधीच भीती वाटली नाही. अग्नी, तशी तर कुणालाच भीती बाळगायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न देवाचा, तर मी सांगेन की देव अनुभवात आहे, पण तर्कात नाही. यत् चक्षुपा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि न इदं यदीदं उपासते. केनोपनिषद खंड 1 श्लोक 6. अर्थात, डोळे ज्याला पाहू शकत नाहीत, पण जो तुमच्या डोळ्यातून पाहतो तोच ब्रह्म आहे. धन्यवाद. अनुप, तुला ओळख करून द्यायची तुझ्या कलाकारांची पुन्हा एकदा? एक मिनिट, अनुप म्यूट झालाय बहुतेक. ओके, आता तो अनम्यूट होऊ शकेल. कलाकारांची ओळख करून देतो. सरस्वती शांभवी दांडेकर, पवन मनोज वाडेकर, अग्नी रुचा वाडेकर, इंद्र मुकुंद मराठे आणि चेतना रेखा मराठे. मी अनुप उपाध्ये. नमस्कार. धन्यवाद टीम. लोकांचे ऑलरेडी रिप्लायज यायला लागलेले आहेत, सगळ्यांना आवडलेला आहे. आपण पटकन एक 2 मिनिटाचा हे करूयात आणि दुसऱ्या एकांकिकेचे कलाकार त्यांना आता आपण बोलूयात. आणि तू जरासं घे तोंडात टाक मध्ये किचू. काही जणांचं मला वाटतं म्यूट झालंय, त्यांनी प्लीज स्वतःला म्यूट करून टाका. सगळ्यांनी म्यूट करा. मिनिट. ओके, मी आता सगळ्यांनाच म्यूट केलंय. समृद्धी, मी तुला अनम्यूट करतो. समृद्धी, तुला दिसतंय? आय मीन, तू बोलू शकतेस? हॅलो. येस, आय कॅन हिअर यू. चक्रपाणीला थोड्या वेळाने करायचंय ना? हो. ओके, मग समृद्धी, व्हेनेवर यू आर रेडी, तू तुझा सुरू कर, तुझा व्हिडिओ सुरू कर. दुसऱ्या एकांकिकेचं नाव आहे लग जा गले. लेखक चक्रपाणी चिटणीस आणि सादर करणार आहे समृद्धी घैसास. आपल्या झूम एकांकिकांच्या ह्याच्यात हा आज पहिला प्रयोग आहे आपला, की ज्याच्यामध्ये आपण एक पात्री अभिनय कम वाचन करतो आहे. सो समृद्धी एकटीच परफॉर्मर असेल त्यावेळेस. ओके समृद्धी, आय एम म्युटिंग माय सेल्फ.
ए रिया रिया, हा हे बघ, हे घे, हा ऍपल खाऊन घ्यायचंय. आणि तुला डोरा हवाय की पेपा देते? अगं सांग ग बाई लवकर. हा हे घे. हा आणि मला डिस्टर्ब करायचं नाही. हा डिस्टर्ब, हा ओके. हा हा ओके गुगल स्टॉप. हा हा आले जाऊन. काही नाही, जनरल ग. स्टीव्ह काका? काका कसले? आजोबा होते ऍक्च्युली. म्हणजे मीच बोलत होते बऱ्याचसं. त्यांना वाटलं तर ते मध्ये मध्ये प्रश्न विचारत होते आणि मध्ये मध्ये काय काय नोट डाऊन करत होते. आधी खरं तर ते फॉर्म्स भरण्यात वेळ गेला आणि मग आत बोलवल्यावर सुरुवातीला ते डिस्क्लेमर, क्लायंट प्रिव्हिलेजेस, प्रायव्हसी लिटिगेशन्स आणि काय काय काय. म्हटलं वाचलंय हो मी सगळं, सह्या पण केल्यात. त्यांना आश्चर्यच वाटलं. तुम्ही वाचलंयत सगळं? असं विचारलं मला. हा म्हटलं लॉबीमध्ये बसून तसंही दुसरं काय करण्यासारखं होतं ना. अगं हो, ते तिथलं ते म्युझिक ऐकताना तर मी काउन्सिलिंगसाठी आली आहे की मसाजसाठी मलाच कळेना. अगं राहुल शर्मा वाजवतो ना त्या स्टाईलचं होतं, पण संतूर नाही, काहीतरी वेगळंच स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. आणि मग वर बेस आणि तालाचे बीट्स. हाड म्हटलं, उड जायगा लावलं सरळ आणि फॉर्म्स वाचत बसले. हा कॉफी चहा विचारला, पण घरून जेवून गेले होते ना. मग घड्याळ सेट केलं. मी म्हटलं 45 मिनिट सेशन ना, तर म्हणाले आपण जस्ट गप्पा मारू अँड विल सी वेअर इट टेक्स अस. काय विशेष नाही का म्हटलं ना, जनरलच. नाव गाव फूल फळ. हेच सनीवेलला राहते, गिरीश, रिया वगैरे. मग सगळी हिस्ट्री, जॉग्रफी, लग्न कधी झालं, रिया कधी झाली, घरी बाकी कोण वगैरे. नाही नाही, गिरीश नाही आज. तो जाऊन आला ना लास्ट वीक. आज फक्त मी. सो रियाचा पिकअप आज त्याच्याकडे होता खरं तर, पण ऑफिसला पोहोचल्याच फोन केला त्याने, नाही जमते म्हणून. मीटिंग नाही, रेग्युलर वाली नाही, स्किप लेवल म्हणे. तेच ना, मग बंक कशी मारणार? हो मग मीच केलं तिला पिकअप. हो ना, गाडी गिरीशकडे ना, मग मी काय उबर. नाही, फार जास्त नाही थांबावं लागलं, पण तरी अगं एक्स्ट्रा चार्ज लावतात ना. ए ऐक ना, एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारला त्यांनी. तू जॉब नाही करत मग दुसरं काही करतेस का? मला वाटलं बिझनेस वगैरे की काय. म्हटलं छे, अलाउडच नाहीये ना, तर कसं करणार. मग त्यांनी विचारलं, देन शुड आय से यू आर अ हाऊसवाईफ और अ होम मेकर. मला काही कळलंच नाही असं का विचारतात. हा ओ अच्छा, बरं बरं. ओ ए आहे, आजोबांना तुझ्याबद्दल पण सांगितलं हं? म्हणजे काय, ऑफकोर्स. मला तर वाटतंय त्यांना वाटलं असेल माझं लग्न गिरीशशी नाही तुझ्याशीच झालंय. ए, 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 उमा एक मिनिट, हा एक मिनिट. ए ए उमा, ऐक ना, डिनर नंतर. ओके. हो हो, आजच. लग्जा गेले. राईट, म्हणूनच आल्या आल्याच लावलं जरा रिव्हिजन म्हणून. अगं गेले 2 वीक्स रिक्वेस्ट येत होती पेजवर, सो परवा लिहून टाकलं. हो हो, लिहून टाकलं म्हणजे काय, टाकलंच. फुल रमेश झालेला लिहिण्यात. मग म्हटलं पॉडकास्ट रेकॉर्ड करण्यापेक्षा फेसबुक लाईव्ह केलं तर कसं. हा म्हणजे मलाही क्युरिओसिटी होतीच खरं तर. छे, तुला काय वाटतं लोकांनी सर्च नसेल केलं कधी? होलसेलमध्ये असतील ना मृण्मयी जोशी. हो, प्रोफाईल पिक नसलेल्या पण 20 एक निघतील माझ्यासारख्या. देन आय थॉट जर फेसबुक लाईव्ह केलं तर मी मृण्मयी जोशी आहे हे बघून काय काय रिॲक्शन्स येतील ना लोकांच्या. डेअरिंग नाही झालं अगं, पण मग काय नेहमीसारखंच पॉडकास्ट. छे, अमिताभ काय ग, नुसता आवाजच नाही हा, तो अजूनही सुपरस्टारच आहे दिसायला सुद्धा. आपण काय. ए ए बरं, आता खरंच खरंच बाय. हा हा हो हो, हा बाय बाय बाय.
हे हॅलो, हाय, नमस्कार, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग, जिकडे कुठे तुम्ही असाल. मी मृण्मयी जोशी आज पुन्हा एकदा नवीन गाणं घेऊन आणि अर्थातच तुमच्या आवडीचं तुम्ही फरमाईश केलेलं. पण आजच्या गाण्याकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम मनापासून सॉरी फेसबुक लाईव्ह न केल्याबद्दल. आपल्याला आवडणाऱ्या आवाजामागचं माणूस दिसतं तरी कसं, हे कुतूहल मला चांगलंच माहिती आहे. मी कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा 93.5 रेड FM वर एक कार्यक्रम लागायचा रात्री उशिरा. मला वाटतं रात्री 12 ते पहाटे 4 जुन्या गाण्यांचा. काय बरं नाव होतं त्याचं? हां, खनक. रोशन अब्बास आरजे होता त्याचा. अर्थात त्याला आपण सगळ्यांनी कधी ना कधी तरी बघितलेलंच आहे टीव्हीवर. पण तरी सुद्धा त्या कार्यक्रमात त्याला ऐकून, ती गाणी ऐकून असंच वाटायचं, कसा दिसत असेल हा? काय कपडे घालत असेल? काय खात असेल? मग अनेकदा वाटायचं, दिसत नाहीये तेच बरं आहे. त्याच्या आवाजाच्याच इतकं प्रेमात पडले होते आणि तो कसा दिसत असेल हे नुसतं इमॅजिन केलेलं. पण प्रत्यक्षातला माणूस जर त्या इमॅजिन्ड माणसासारखं नसेल आणि खूप डिसअपॉइंटमेंट झाली, तर सावरता येईल का त्यातून? रोशन त्या प्रोग्राममध्ये जी गाणी वाजवायचा त्यातल्या कितीतरी गाण्यांनी मला खूप वेळा डिसअपॉइंटमेंट मधून बाहेर काढलंय. रादर गाण्यांनीच इन जनरल. लहान होते तेव्हा आईला एकदा विचारलं, आई मृण्मयी म्हणजे काय ग? तर आई म्हणाली माती. मला असला शॉक बसलेला, माती? व्हॉट द हेल? आणि आई सुद्धा एवढं मॅटर ऑफ फॅक्ट बोलली होती ना, असं नाव ठेवतं का कोणी आपल्या पोटच्या पोरांचं? खूप वाईट वाटलेलं मला. रडले पण होते मी खूप. पण आई बाबा लोकांना ना बरोबर माहिती असतं पोरांना कशी थुकपट्टी लावून समजवायचं ते. आई म्हणालेली, अगं मातीला सुंदर आकार देऊन कशी बाप्पाची मूर्ती बनते, तशीच सुंदर होणारच तू मोठी झालीस की. आबांचं आवडतं गाणं आठव बरं. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. मला ते गाणं आठवलं, आबा आठवले आणि मी शांत झाले. मग नंतर मला फार वाईट नाही वाटलं कधी मृण्मयी नावाचं. उलट कोणी लाडावाड्याने मुन्नू बिन्नू म्हटलं ना तर मीच टेचाच सांगायचे, ए मुन्नू बिन्नू नाही हा, मृण्मयीच म्हणायचं शिस्तीत. मग माझी तीच ओळख बनून गेली, जिला तिच्या ओरिजिनल नावानेच कंपल्सरी हाक मारायला लागते, नो शॉर्ट फॉर्म्स, ती ही मृण्मयी. एनिवे, तर आजचं गाणं लग जा गले खनकमध्ये असंख्य वेळा वाजलं असेल. कधी लताचा बर्थडे म्हणून असेल, कधी मदन मोहनची पुण्यतिथी म्हणून असेल, तर कधी आणखी काहीतरी म्हणून. ऍक्च्युली इथेच कोणीतरी कमेंटमध्ये फरमाईश केली होती. स्वाती अंबिले, श्रद्धा डोळस आणि अभिजित विद्वंस. स्वाती, श्रद्धा, अभिजित तुमचे खूप खूप आभार फरमाईशीसाठी. मला सुद्धा हे गाणं प्रचंड आवडतं. लताने गायलंय म्हणून आवडतं हे तर झालंच, आणि मदन मोहनचं तर म्युझिक म्हणजे एक नंबर. पण साधना पण कसली भारी दिसली हो. फुला फुलांची साडी, स्लीवलेस, मोत्यांचा नेकलेस, मोत्यांचेच झुमके. बरं पिक्चर सुद्धा कमाल आहे की नाही. वो कौन थी. डॉक्टर आनंदला म्हणजे आपला मनोज कुमार कळतच नसतं कोण आहे ही मुलगी जिने आपल्याला वेड लावलं इतकं. आपण ओळखतो का हिला? ही खरी आहे की आपल्याला भास होतोय? हे सगळं आत्ताच इथेच घडतंय की वेगळ्याच दुनियेत, वेगळ्या जन्मात? गिरीश मला बघायला आला होता तेव्हा म्हणालेला, तुला गाणं येतं ना, म्हण ना मग एखादं. तेव्हा म्हटलं होतं मी, लग जा गले. म्हणजे तो इकडे होता त्यावेळी बोलायचं तसे बऱ्यापैकी. चॅटिंग रेग्युलर होतं. फोन कॉल कधी कधी वाटलं तर, म्हणजे मला वाटलं तर. त्याला तर काय रोजच वाटायचं फोनवर बोलूया.
मीच भाव नाही द्यायचे. व्हिडिओ कॉल तर करणारच नाही, हे मी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं. हो ना, इकडे येऊन भेट, समोर बसून बोल, मी बघणार तुला प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी, बोलणार मग बघू. एकतर आईने त्याला आधीच जावई करून टाकलेला मनातून. मी म्हटलेलं सुद्धा, काय चाललंय आई तुझं? तर मलाच फंडे दिलेले. बाबांचं आणि माझं पण असंच झालेलं. तुम्ही आजकालच्या मुली, आता आणखी किती चॅटिंग करत बसायचंय तुला? काय वाईट आहे मुलात? सेटल्ड आहे, चांगला कमावतोय. इंडियन आया म्हणजे ना, तिकडेच जावई शोध संपतो त्यांचा. सेटल्ड आणि कमावतोय. आय मीन, गिरीश वाईट नव्हताच ऑफकोर्स, इज प्रिटी जेन्युइन. मलाच वाटत होतं घाई होतीये की काय, माझंच ठरत नव्हतं. असंही नाही की घरातच बसून होते, जॉब होता, गाणं चालू होतं. मग मध्येच लग्न नवरा वगैरे कुठून उपटले, आणि गरजही नाही बरं का, मध्येच. का तर लग्नाचं वय आणवल. कोणी ठरवलं ना अमुक वय लग्नाचं, तमुक वय म्हणजे तसं फारच झालं वगैरे, ते माहीतच नाही. उगाच आपलं लग्नाचं वय झालं. वर आणि बाहेर कुठे काही असलं तर सांग बाई, म्हणजे आम्हाला आमच्या मनाची तयारी करायला. नोकरी करणारी तिशीला आलेली वगैरे मुलगी म्हणजे लग्नाची मुलगी, ही आयडेंटिटी तिला एकदा चिकटली ना की झालंच. फॉर्च्युनेटली गिरीशही त्या बाबतीत तसा क्लिअर होता. म्हणजे ऍज सच त्याने कधी प्रेशराईज नाही केलं मला, क्लिअरली लाईन मारायचा माझ्यावर. भेटलो तेव्हा सुद्धा माझा मेन प्रश्न हाच की पुढे काय. तर म्हणाला, अगं मेलमध्ये पाठवलेलं की सगळं, H4 ची माहिती, प्रोसेस डिटेल्स वगैरे. मी तोवर कॅज्युअलीच घेतलेलं. मेल वगैरे कोण वाचत बसणार, ते सुद्धा व्हिसा प्रोसेसचे वगैरे. मी म्हटले नाही ते सगळं ठीक आहे, पण काहीच नाही झालं वर्कआउट जॉबचं तर. तो म्हणाला, हवं तर पुढे शिक ना तू, मी जमवतो ट्युशन्स, अभ्यासाचं सगळं करू अगं आपण, होईल. मला बोर झालेलं जाम. परत 2 वर्ष शिकायचं म्हणजे. मी म्हटलं मला नाही शिकायचं आणखी. आणि ही वॉज परफेक्टली ओके विथ इट. तो म्हणाला, तू जे ठरवशील तेच करू. एवढ्या कूलली म्हणाला, आणि ब्रेड रोल खायला सुरुवात. माझं गाणं आणि याचं खाणं. शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो. हे म्हणताना साहेबांचा दुसरा रोल चालू झालेला. वर म्हणतो, काय टायमिंग आहे ग तुझ्या गाण्याचं. आवडला मला. तरी मी हो नाही म्हटले तिथल्या तिथे. जाताना आईबाबांच्या पाया पडला. उडालेच मी. आधी इतक्यांदा बघायला आलेले लोक, पण हे असं नव्हतं केलं कोणी. त्या रात्री डोकंच नव्हतं थाऱ्यावर. कारण उद्या नाहीतर परवा नाहीतर तेव्हा कधीतरी हो किंवा नाही काहीतरी सांगावंच लागणार होतं. मग सरळ हेडफोन्स लावून दुसरं कुठलं तरी रॅन्डम गाणं लावलं. गाणं इतकं क्लास होतं, पण मला काही म्हणजे काही केल्या कशातलंय अजिबात आठवत नव्हतं. कोई है चांद कोई कहकशा है, जिसे दिल ढूंढता है वो कहाँ है. तलत अजीज. आणि मग स्ट्राईक झालं. दूरदर्शनवर एक सिरियल लागायची, आय गेस कश्मकश. त्यात मग मी शेवटी हो म्हटलं. दुसऱ्या दिवशी आजी तर त्याला म्हणाली, आत्ताच लग्न करून घेऊन जाईल. नशीब तोच म्हणाला, नाही हो इतकी घाई नाही, बघू प्लॅन करू नीट. पण आपले पेरेंट्स थोडीच ऐकतात. शेवटी मग एंगेजमेंट झाली. विमानात बसायच्या आदल्या दिवशी घरी येऊन जेवून गेला. तेव्हाही तसा कूलच होता. सगळं टेन्शन बहुतेक मलाच आलेलं. 9 महिन्यांनी लग्न, व्हिसा प्रोसेस सोयीची व्हावी म्हणून एकदा कोर्ट मॅरेज केलं, मग 10 दिवसांनी विथ रिच्युअल्स. मला मात्र कोर्ट मॅरेजच जास्त टेन्शन. कोर्टातून बाहेर पडताना डोक्यात प्रकाश पडला, छायला लग्न झालंय आपलं.
पण त्यामुळे 10 दिवसांनी मी अशी काय बिनधास्त होते की या मुलाला खूप म्हणजे खूप आधीपासून ओळखतोय. तरी मी आपलं क्लिअर करून घेतलं की बाबा रे, तुला तू म्हणू की तुम्ही? तो फुटलाच. म्हणतो वेडी आहेस का? तुम्ही काय? तू म्हण सरळ. आणि तसंही तुम्ही वगैरे मला झेपलंच नसतं. काही काय? नवऱ्याशी बोलणं आणि कोणा बाबा, काका, मामांशी बोलणं वेगळंच ना. पण त्याची कोणती तरी आजी म्हणे, ती मावस आजी, ती फार पर्टिक्युलर होती त्या बाबतीत. त्याच्या चुलत भावाची बायको फक्त तिच्या समोर त्याच्या दादाला अहो म्हणते. मला वाटतं तिनेच विचारलेलं. तो लग्नात एक विधी असतो ना, मुलीचं नाव बदलायचं असतं वगैरे. तर ती म्हणे, गिरीश काय नाव ठेवणार आहेस सुनबाईंचं? तर हा म्हणे, सरप्राईज दे आजी, कळेल लवकरच. वर कानात मला म्हणतो, आता तुझं नाव बदललं तर सॉलिड लागेल ना तुझी? मला प्रचंड टेन्शन. पण नशीब मोठ्याने सगळ्यांना मृण्मयीच सांगितलं. झेपलंच नसतं मला मृण्मयी सोडून दुसरं कुठलं नाव. इकडे आल्यावर काय, गिरीशचा जॉब सुरू झाला. तरी नशीब अपार्टमेंट ऑफिस जवळच घेतल्या, निदान लंचला तरी घरी यायचा. मग ब्रेकफास्ट लंच डिनरच्या सायकलमध्ये मी सुद्धा सेटल झाले हळूहळू. कधी कधी तो लंचला नसला मीटिंगमुळे तर शॉर्टच लागायचा मला. बरेचदा म्हणायचा मला, VTF पकडून लायब्ररीला, मॉलला वगैरे जाता येईल तुला? एकट्यानेच किती बोर ना. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर आम्ही फिरायला जायचो मग कुठेतरी. ते एक बरं होतं. 4 लोक दिसायचे तरी आजूबाजूला. कधी कधी गाडी काढून कालावेरसच्या डोंगरात जायचो आणि डायरेक्ट सुनूलला बाहेर पडून घरी यायचो. मग येताना काहीतरी टुगो. तो जेव्हा नसायचा ना घरी, तेव्हा सॉलिड वाट लागायची. कळायचंच नाही काय करायचं आता. घरातली कामं झालेली असायची. इंडियात चॅटिंग आणि फ्रेंड्स पण त्यांच्यात. जॉब्स आणि पार्कात हँगआउट्स वगैरे. टीव्ही नेटफ्लिक्स वगैरे तरी किती काळ बघणार ना. बरं, लंचला घरी आल्यावर सुद्धा ऐनवेळी एखादा कॉल आलाच तर हा कॉलवर आणि मी वेड्यासारखी एकटीच जेवतीये. वीकेंडला एक बरं असायचं, जायचो आम्ही कुठे कुठे. याच्यात रोजन्स ग्रुपमध्ये हायकिंगला, नाहीतर अशीच कुठली तरी पार्टी, अगदीच काही नाही तर नेटफ्लिक्स बिंज वॉचिंग. काही काही वेळेला तरी महाराष्ट्र मंडळाचा प्रोग्राम वगैरे, गाण्याचा प्रोग्राम असं मी जायचे. फॉर्च्युनेटली गिरीशला सुद्धा गाणं वगैरे आवडतं, त्यामुळे तो नाही म्हणाला नाही कधी. मलाच अगदी चुकून कधीतरी वाटायचं, हा खरोखरच आवडतंय म्हणून येतोय ना, की मला एकटं वाटू नये म्हणून? याला यायचं नसेल तर आपल्यामुळे उगाच 2 तिकिटांचा खर्च होत असेल बिचाऱ्याला. तसा दर्दी आहे. मी तानसेन नाही तर कानसेने म्हणतो. पण एका प्रोग्राम मध्ये त्या स्टेजवरच्या मुलीचा सूर हल्ला म्हणून मी चमकून याच्याकडे बघितलं तर हा पेंगत होता. मी म्हटलं असतं की मला राईट देशील का, तर ह्याने नाही म्हटलंच नसतं फॉर शुअर. तेव्हा तर लायसन्स पण नव्हतं झालं माझं. पण खरं तर फक्त त्याची कंपनीच हवी असायची, बाकी काही नाही. अशाच एका प्रोग्राम मध्ये मग उमा भेटली. त्यावेळी ती जी काय गायलीये, मी फुल फॅन झाले तिची. प्रोग्राम नंतर जाऊन तिच्याशी रीतसर ओळख करून घेतली. मी काय कुठे तुमचे, ती पण मुंबईची निघाली. मग कळलं ती इंडियातच विशारद झालेली आणि इकडे लोकलीच कोणाकडे तरी शिकते. झालं, मी तिथल्या तिथे गिरीशला सांगून टाकलं, मी आता शिकणार म्हणजे शिकणारच आहे. तो किंचित गांगरला पण हसून ओके म्हणाला. घरी येतानाच मी त्या गुरूंना कॉल करणार होते, पण गिरीश म्हणाला, अगं रविवार आहे, आता एवढ्या लेट कुठे वगैरे, उद्या कर. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 म्हणजे 9ला मी त्यांना फोन केला, सगळी माहिती काढली. संध्याकाळी गिरीशला सांगितलं. 3 आकडी मंथली फी बघून खरं तर माझ्याच जीवावर आलेलं विचारायचं. त्याला तर ऍक्च्युली पैसे भरायचे होते. त्याचं तर काय झालं असेल. तो तसाही पटकन हो किंवा नाही म्हणणाऱ्यातला नाहीये. बघूया, लेट मी थिंक म्हणाला. 1 मिनिट तर मला इतकं वाईट वाटलं. जगात कुठेही कधीही मी गाण्याला नाही म्हणूच शकत नाही. पण इकडे हे डिपेंडंट असणं असं काही चिकटलंय ना उंचायला, जाता जात नाही. इंडियात असते तर विचारही करावा लागला नसता, फीचा, वेळेचा, शेड्यूलचा.
नोकरी चॅलेंजिंग असली तरी तिचा गाण्यावर परिणाम होऊ दिला नव्हताच. लोकांना वाटतं इंजिनिअरिंग शिवाय दुसरी कुठलीही नोकरी चॅलेंजिंग असूच शकत नाही. पण नवीन साईटच्या लेआउट पासून, पिलर्स पासून, फ्लोरिंग, वॉल्स, ते अगदी लॉबी सेटिंग, फर्निचर, पोझिशनिंग, डेकोर, वॉलपेपर्सनी ऍक्सेंट वॉल पर्यंतच्या एकूण एक गोष्टींचं प्लॅनिंग, मॅनेजमेंट, फायनल डिसिजन सगळं माझ्याचकडे असायचं. एवढं असूनही गाणं कधी मागे पडलं नव्हतं माझं. रात्री गिरीश म्हणाला, त्या उमाचा नंबर आहे ना, दे जरा, तिच्याशी बोलतो. काय बोलले दोघे काय माहित, पण जेवताना म्हणाला, तू कर सुरू शिकायला. उमा मदत करायला हो म्हणाले राईडसाठी, बघू पुढे. मी अवाक, मला खरंच वाटे ना 2 मिनिटं. मी 2 पोळ्या जास्त खाल्ल्या, वर आणि आईस्क्रीम. किचन आटपून बेडरूम मध्ये आले तेव्हा याचं काम चालूच होतं. काय आलं माझ्या डोक्यात काय माहित. सरळ त्याचा लॅपटॉप बंद करून टाकला आणि त्याच्या मांडीवरच जाऊन बसले. असं तोंड दाबून टाकलं त्याचं. पुढे काही बोलायचा चान्सच नाही तिला. गायलाच लागेल. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से. The best night of my life. आमची रिया तेव्हाच मिळाली असणार आम्हाला. म्हणजे दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला बसेपर्यंत गिरीश आणि मी नुसतं एकमेकांकडे बघत होतो येता जाता. आणि नुसतं बघूनच कळत होतं मेजर कांड झालेलं आहे. खाताना तोच म्हणाला, एनिवे नेक्स्ट डेटलाच कळेल काय ते, सो आत्तापासून टेन्शन घेऊन तसाही काही पॉइंट नाहीये. गिरीश पण ना आयटमच एक. लग्न झालं पण नसताना H4 ची माहिती वगैरे मेल करतो. पुढे शिक, आपण जम्मू वगैरे म्हणतो कॉन्फिडेंटली. म्हणजे काहीतरी प्लॅनिंग असेलच ना. म्हणजे लगेच हो किंवा नाही नसतंच त्याचं. बघू, लेट सी. अरे पण आता काय बघायचं बाकी आहे. आय थिंक त्याची सुद्धा जेव्हा मनातून लागते ना तेव्हा होतं ते. बघू, लेट सी. माझं एक्झॅक्टली उलट आहे. इन्स्टिंक्ट स्ट्रॉंग असले ना की जमूनच जातं सगळं. रियाच्या वेळी सुद्धा ती पोटात असताना स्क्रीनवर दिसली तेव्हाच क्लिक झालं, ही पाहिजेच आपल्याला. माझा कॉन्फिडन्स बघून त्याला सुद्धा कॉन्फिडन्स आला असणार. आई सुद्धा होती मदतीला म्हणून बरं आहे, नाहीतर ते दूध पंप करा, फीड करा, मालिश, अंघोळ, डायपर्स मेलेच असते मी. पेरेंट्सना सुद्धा फक्त 6च महिने थांबता येतं ना. सो मग आई परत गेल्यावर काय रिया आणि मीच. येरे माझ्या मागल्या चालू झालं बरं. प्लस नेहमीच्या लॉन्ड्री आणि डिशेस बरोबर मग तिचा वेगळा लॉट, आमच्या बरोबर तिचं वेगळं कुकिंग. गाणं काय घंटा होणार आहे मग. एकटीनेच गायचं उगाच काहीतरी चान्स मिळाला की. आणि तरी धाकधूक आहेच, गाताना उठली तर. आई नेहमी म्हणायची, आया जेवायला बसल्या की बरोबर पोरांना शी लागते. आय स्वेअर 100% खरंय. आमच्याकडे तर रिया म्हणजे आई खाऊ दे नाही तर गाऊ दे, बरोबर शी करून ठेवणार. उमा म्हणाली नॅनी ठेवा एक, ऍटलिस्ट कुकिंग हेल्प आणि बाकीच्या कामांना. त्या पंजाबी आंटीज येतात ना तशी. म्हटलं वेडी आहेस का, तू कमावतेस, मी डिपेंडंट आहे. तरी बरं ती आली भेटायला की 1-2 गाणी तरी करता यायची तिच्या बरोबर. पण शिकणं थांबलं ते थांबलंच. मीच तिला म्हटलं, मावशींना सांग मृण्मयी ब्रेक घेणार आहे, जमेल तेव्हा परत चालू करेल. तुम्हाला सुद्धा माझी राईड मॅनेज करायचा व्याप नको ना. त्यातल्या त्यात गाण्याशी संबंध टिकून राहावा म्हणून मग हे पॉडकास्ट प्रकरण चालू केलं. गाणं म्हणायला नसेल मिळत तर नको मिळू देत, पण गाण्याबद्दल भरभरून बोलता तरी येऊ देत एवढंच मोठे. गिरीश मात्र माझा हक्काचा ऑडियन्स असायचा. घरी तर सांगायचाच लहर आली की, ए ते हे म्हण ग, ए ते कोणतं ग म्हणून गुणगुणून दाखवायचा. आणि मग मी ओळखल्यावर म्हणायचा, हा 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 तेच 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 म्हण ना. त्याच्या ग्रुपमध्ये पार्टी असली की माझं गाणं ठरलेलंच असायचं. त्याचे मित्रमैत्रिणी पण मग फरमाईशीवर वगैरे. वर आणि त्याला, गिरीश साला लकी है, घर पे ही चलता फिरता FM लगाया है साले ने. मग काय साहेब खुश. अर्धा वेळ तर ही पोरं मार्केट, कम्प्युटर्स, ऑफिस वगैरे सोडून काही बोलायचेच नाही. मग USCच्या सेम आठवणी, सेम जोक्स
आणि तरी नव्यानेच ऐकल्यासारखं खिदळायचे. जरा अशी चढल्यावर तर काय अश्लील जोक्सचा कळस. म्हणजे मला सुद्धा मजा यायची, पण जरा टिपिकलच मजा होती सगळी. तरी आवडायचं. मुख्य म्हणजे हा ग्रुपच अख्खा आवडायचा. मी नवीन होते तेव्हा शॉकच झाले होते यांची अशी मजा बघून, पण नंतर मीही रुळले. आम्हा पोरींच्या पण जरा टिपिकल गप्पा व्हायच्या. मेनली शॉपिंग, मॅनीपेडी, पार्लर, जिम, मूवीज. ग्रुपने शॉपिंग, पार्लर, डिनर, मूवी वगैरे करून तर मला जमाना झाला होता. एक दोनदा गेले तेव्हा असली मजा आली, पण किती वेळा जमणार ना मला. यांचे असे प्लॅन्स ठरले आमच्या व्हॉट्सअपवर, ग्रुपवर वगैरे की मीच काहीतरी रियाचं काहीतरी सांगून टाळायचे. सपनाला तर माझ्या आयब्रोज इतक्या आवडतात, कबूल करते तोंडावर, मैं जलती है तेरे से. मला म्हणालेली, थोड़ा रेग्युलरली जाया करना, एटलीस्ट थ्रेडिंग तो कर ले. मोटिवेशन चाहिए तो गिरीश के लिए कर ले. गिरीश कसलं मोटिवेशन डोंगलाचं? त्याला मी आवडतेच. बोललाय कितीतरी वेळा मला. साधना पण तूच आणि जॅकलिन पण तूच माझी. म्हटलं पुरे बापू. इंडियात असताना तशी रेग्युलर होते मी. आपण कमवत असलो ना की टेन्शन नसतं तसं. इकडे वेगळं पडतं पण. गिरीशला विचारलं असतं तर तो नाही म्हणणार नसताच, पण मलाच प्रेशर वाटायचं. मग उगाच सुपर कट वगैरेपेक्षा मी ग्रेट मॉलमध्ये ठेले लावून बसणाऱ्या चिंक्या मावशांकडे जायचे. तिकडे $10 मध्ये थ्रेडिंग वगैरे निपटायचं. पण मॅनीपेडी, हेअर ट्रीटमेंट, फेशियलचे वांदेच होते तसे. आणि रिया झाल्यावर तर काय, तिचं सगळं करून कुठे झेपणार आहे सगळं. रिया झाल्यावर सपना म्हणालेली, अब थोड़े टाइम बाद इज्जत से ट्रेनर लगा ले, वरना पेट नहीं जाएगा अंदर ढंग से. कम्युनिटी जिम मध्ये आपलं आपण सुरूही केलेलं मी थोडं थोडं, जिलियन मायकल्सचे व्हिडिओ वगैरे बघून. पण ते सुद्धा गिरीशच्या वेळेवर अवलंबून. तो असला रियाकडे बघायला की, म्हणजे रेग्युलर नाहीच तसं. त्यात आणि रेग्युलर ट्रेनर परवडायला नको. गिरीशचं आपलं आपलं रनिंग चालूच होतं. तो म्हणायचा, वीकेंडला जात जा ना पळायला, मी आहे रियाकडे. तेवढ्यानेच भागतं तर काय ना मग. म्हणजे अगदी डेली टिपटॉपच राहायला पाहिजे असं नव्हतंच माझं, पण स्वतः छान दिसायला, स्वतःलाच मस्त वाटायला काय करावं लागेल ते माहीत होतच ना. बँक अकाउंट चालू केलेलं आम्ही आमचं, पण ते काय असून नसल्यासारखंच नावालाच. कॉलेज नंतर पॉकेट मनीची सवयच राहिली नव्हती. आता तर त्याचं ऍडिशनल प्रेशर वाटायचं. खरं तर तो मिळतोय त्याचंच जास्त. आणि माझं रेग्युलर अर्निंग चालू होत नाही तोपर्यंत घराचं सगळं पेंडिंगच. ओजसच्या हाऊस वॉर्मिंगला गेलेलो तेव्हा त्यांचं घर बघून खरं तर इतकं मस्त वाटलेलं. गिरीश मागे म्हणालेला, नवीन कम्युनिटी झाली आहे, सिंगल फॅमिली नाहीच आहेत काही, पण टाउन हाऊसेस असली तरी स्पेशियस आहेत. इतक्या चांगल्या एरियात त्या मनाने स्वस्तच पडलं म्हणाला. इकडे एनिथिंग लेस दॅन $1 मिलियन म्हणजे स्वस्त. काय बुद्धी झाली मला काय माहित. मी जाताना असंच विचारलं कॅज्युअली, आपण या एरियातच प्लॅन करायचंय का मग? गिरीश एकदम गप्पच झाला. मला कळेना ह्याला झालंय काय एकदम. मी विचारलं काय रे, तर एकदम थंडपणे म्हणाला, बोथ ऑफ देम अर्न. काय? बस तिथे पहिल्यांदा अशी जी सणक गेली ना डोक्यात. 4 वर्षात पहिल्यांदा हे त्याच्या तोंडातून बाहेर पडलेलं, किंवा जे खरं तर कधीच बाहेर पडलं नव्हतं ते शेवटी बाहेर पडलं होतं. कुठेतरी ना आज चालू असतं ते बहुतेक बॅकग्राऊंडला. मी म्हटलं गिरीश, तर म्हणाला, सॉरी म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं, बट ती काय शेवटी सारवासारवच असते. ओजसच्या घरी, त्या एवढ्या छान घरात मूडच उतरलेला माझा. पोरांची ड्रिंक्स चालू होती. पोरींनी पिल्लांना वाढायला गेलं तेव्हा गिरीश आला आणि म्हणाला, रियाचं पण घेतेस का करून आत्ताच? मी सरळ त्याला सगळ्यांसमोर सांगितलं, नाही आज तू कर. 2 क्षण बघितलं फक्त माझ्याकडे. हातातला पेग बॉटम्स अप करून काही झालंच नाही अशा थाटात रियाला मांडीत दाबून भात भरवायला बसला. ती कसली ऐकते याला, लागली बोंबायला मामाच्या नावाने. पण मला झेपणारच नव्हतं. मी सरळ फोनवर पेपा पिग चालू करून त्याच्याकडे ढकलून दिला फोन आणि किचनमध्ये पोरींच्या मदतीला लागले.
आमची जेवणं आटपत आली तेव्हा बाहेर हॉलमध्ये पोरांचा नेहमीचा अश्लीलपणा चालू होता. नंतर काय परत ॲज युजुअल मृण्मयी ये गा, हो गा, आज तर हे होऊनच जाऊ दे वगैरे होणार आहे माहितीच होतं. नाही पण मूडच नव्हतं त्यावेळी. आय वॉज जस्ट प्रेइंग ओजसने नाही फरमाईश केली म्हणजे मिळवलं. कारण त्याच्या त्या स्पेशल दिवशी मी नाही म्हणणं ऑब्व्हियसली ऑड झालं असतं. फॉर्च्युनेटली तो म्हणाला, "ए सारखं मृण्मयीला नाही घ्यायचं. आज अवनी की लेंगे." अवनी, राकेशची बायको, राईट. तिच्याशी मगाशीच ओळख झालेली. ते दोघे जरा लेट आले त्यामुळे कोण कुठची फार माहित नव्हतं. नुकतीच लग्न होऊन आलेली. H4 वरच, माझ्यासारखीच. आत कुठेतरी वाटत होतं, डोकं फिरलंय का हिचं? जनरल गप्पा चाललेल्या तेव्हा ती म्हणाली, SJSU ला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये MS. गिरीश म्हणाला, पण तुझं तर सिव्हिल आहे ना? तर तो मित्तल म्हणतो, सरजी कोई ना, राकेश पढ़ाई लेगा. सैन होजे स्पाउस यूनिवर्सिटी में स्पाउसेस ही स्टूडेंट्स है और स्पाउसेस ही प्रोफेसर्स है. आणि हसतात सगळे निर्लज्ज. तारे येत असतील म्हणा, पण हाईट म्हणजे गिरीश हसतोय. आणि ती अवनी स्वतः सुद्धा. शेवटी जे व्हायचं तेच झालं. घरी येऊन माझं आणि गिरीशचं सॉलिड वाजलं. मी म्हटलं, तुला लाज नाही वाटत हसायला? हसतोस तू मित्तलच्या जोकवर? तर मला म्हणतो, दॅट्स व्हॉट इट वॉज, अ जोक. म्हटलं, नो, तुम्हाला जोक वाटतो तो, पण आमच्यासाठी कधीच नसतो. आमची एक आयडेंटिटी करून टाकता तुम्ही अशा जोक्सनी. H4 नाव नाहीये आमचं. मी मृण्मयी आहे, ती अवनी आहे. लेबल स्पेसिमेन्स नाही होत आम्ही, H4 लेबल लावलेले. आणि बाकीचे गेले भोसड्यात, मी नाहीये. बरं मलाच म्हणतो, व्हॉट द फक, नाव यू आर ओव्हर रिॲक्टिंग. मी म्हटलं, कसं काय? तर म्हणाला, तुला आधीच सगळं एक्सप्लेन केलं मी, हे डिपेंडंट व्हिसा वगैरे. तुला काय ऑप्शन्स आहेत हे पण सांगितलेलं पुढे शिक, तू नाही म्हणालीस. अरे राजा, पण मला शिकायचंच नसेल तर काय? त्यावर म्हणालेला, मग तुला सांगितलं ना तुला काय हवं ते कर, गाणं दिलं ना तुला करायला दिलं म्हणजे? मला म्हणे तू बंद केलंस. मी म्हणाले, अरे रियाचा एक्सक्यूज नको देऊ म्हणे. दोघे इतके पेटलेलो. पुढे कोणीही काही बोललं असतं ना तर माझा हात तरी उठला असता किंवा कदाचित मी बाहेर पडले असते या सगळ्यातून. तिथल्या तिथे तो निघून गेला बेडरूम मध्ये म्हणून बरं झालं. तुम्हाला फोन लावला मी सरळ आणि रडले. तिची आणि बिचारीची झोप मोड इतक्या रात्री. मला कसं बसं शांत करून म्हणाली, उद्या बोलू. अख्खी रात्र काउचवरच. मग सगळं आठवत होतं. वाटत होतं वाचायला हवे होते का त्याचे ते H4चे मेल्स. थोडी तरी आयडिया आली असती का या सगळ्या प्रकाराची, की मीच बोलायला उशीर केला. किंवा इतकं बोलले असते की गिरीश नाही होते काही वर्कआउट, आपण जाऊ इंडियाला परत, तर निदान कन्सिडर तरी केलं असतं का त्याने. आणि नसतं तर मग काय, मी फक्त रियाची आई आणि गिरीशची बायको. म्हणजे मी फक्त पार्ट्यांमध्ये फरमाईशी गाणार, स्टेजवर बसून नाही, स्वतःच मोठ्या हॉलमध्ये. आणि मी गाताना काय समोर पकडापकडी खेळणारी पोरं. इकडेच थांबले तर आणखी किती वर्ष थांबूनच वाट बघत बसणार. मी विसरूनच जाईन, मी मृण्मयी आहे. मला गाणं पण येतं आणि इंटिरियर पण. आणि हे वाट बघणं संपेल तेव्हा रियाचं काय चाललं असेल. झालं म्हणजे पुन्हा रियाची आईच, मृण्मयी नाहीच. की मी तरी बाहेर पडले असते, पण सगळं कळून सवरून. अगदीच माहित नव्हतं, तयारी नव्हती असं नव्हतंच, पण स्केल माहित नव्हता एकटेपणाचा, डिपेंडन्सीचा. मग ऑप्शन एकच उरतो, ज्याच्यासाठी हे सगळं झेलायचं ते माणूस वर्थ आहे का? मग दिसला डोळ्यासमोर ब्रेड रोलवाला, पहिल्यांदा भेटलेला तेव्हाचा. वाटलं जे काय व्हायचं ते होवो, आत्ताच्या आत्ता बेडरूम मध्ये जाऊन त्याच्या कुशीत शिरू. तर मगाशी तोच हसला ना अग्नीला, की मला तोच म्हणाला ना, मी कमवत नाहीये, मी ओव्हर रिॲक्ट करते म्हणे.
करतीये. दुसऱ्या दिवशी माझ्या हातात 2 नावं काउन्सिलर्सची आणि नंबर्स. त्याचेही डोळे लाल. झोपलाच नाहीये रात्रभर. चान्सच नाहीये. वेबसाईट बघून घे म्हणे हवं तर दोघांची. काय गरज आहे, करू ना आपण वर्कआउट. म्हणेपर्यंत बाहेरही पडलेला होता ऑलरेडी. एरवी हा मला धीर द्यायचा, होईल ग, करू आपण. आणि आता मी म्हणते तर तोंडासमोरून असा निघून गेला जणू मला ओळखतच नाही. मीच नाही ओळखलं त्याला कधी. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. संध्याकाळी येईल ना परत. जेवण बिवण झाल्यावर किचन आटपून येईन बेडरूम मध्ये, तेव्हा रिया टाळ्यावर बसलेल ऑलरेडी. हा असेलच लॅपटॉप घेऊन. मी परत तसाच लॅपटॉप डिरेक्ट बंद करून टाकीन त्याचा आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून ऑनेस्टली सॉरी म्हणेन. किंवा सरळ आइए के हम नहीं आएंगे बार बार, बाहें गले में डाल के हम रोले जार. चक्रपाणी, तुला तिची ओळख आणि स्क्रिप्ट बद्दल काही सांग. येस, स्क्रिप्ट बद्दल फार काही सांगण्यासारखं नाहीये कारण तिने सगळं सांगूनच टाकलं. सो मी चक्रपाणी चिटणीस, रायटर अँड डायरेक्टर, आणि मृण्मयी इज समृद्धी घैसास. थँक्यू गाईज. पहिल्या एकांकिकेचे जे कलाकार होते त्यांनी पण आता आपले व्हिडिओ ऑन केले तरी चालतील. आणि मी आता सगळ्यांचे ऑडिओज अनम्यूट करतोय. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ पण सुरू करू शकता. फक्त खूप जर आवाज झाले तर आपल्याकडनं बंद करून टाका पटकन, एवढंच फक्त काळजी घ्या. सगळ्यांनी स्वतःला ज्यांना बोलता येत आहे त्यांनी बोलून टेस्ट करू शकता. सगळ्यांचे सेटिंग तर झाले तिकडे. हाय, आनंद हियर. बोला काका. टेस्टच करायचं होतं. चक्रपाणी खूपच सुंदर लिखाणपण आणि समृद्धीनी सादरीकरण पण अप्रतिम. खूपच छान होतं. सिरियसली हो, एकदम झकास. मला जायचंय अवधूत आणि मला पहिलं बघायला मिळालं नाही टेक्निकल डिफिकल्टीज मुळे, पण अतिशय सुंदर ऍक्टिंग केली, भयंकर सुंदर. आणि लिखाण पण एकदम छान होतं. मुकुंद, मला जरा थोडं आधी उदाहरणार्थ एकची आठवण आली थोडी, पण हे खूपच वेगळं आहे. खूपच वेगळं आहे. मस्त. मी इंडियात का निघून गेले नाही तेव्हा मला एकदम ते आठवलं, तिच्या मनातल्या भारताचा इंडिया कधी झाला. बरोबर. पण नाही, खूपच सुंदर काम केलं. मस्त एकदम. ठीक आहे, मला जायचं आहे, पण तेवढंच सांगून म्हटलं पटकन ऍटलीस्ट सांगून जातो. थँक्यू शेखर. व्हेरी नाईस. मस्त एकदम. अमेझिंग अमेझिंग. दोन्ही एकांकिका मस्त एकदम. थँक्यू. अनुपची नेहमीप्रमाणे एकांकिका फिलॉसॉफिकल आहे. प्रशांत, थँक्स. मी ते आयपॅड आणि गॅलेक्सी टॅब ओळखायला लागलोय. जनरली मी ऍडमिट करत नाही, तुम्ही विजिट, त्यामुळे मी तुम्हाला ऍडमिट केलं यावेळेस. थँक्यू. खूप छान वाटल्या दोन्ही एकांकिका. पहिल्या एकांकिकेबद्दल म्हणजे सुरुवातीला ती
जे कोऑर्डिनेशन आणि एकदम जे रिस्पॉन्सेस होते सगळ्यांचे ऑनलाईन एकदम रिस्पॉन्सेस मिळणारे खूप असं डिफिकल्ट आहे. ते इतकं जमून आलेलं होतं. खूपच छान झालं. लिखाण सुद्धा मला थीम पण आवडली आणि छानच झालं. खूप आवडलं. डायरेक्शन आणि सगळ्यांचे जे काही टोन आणि बेरिंग वगैरे सगळं होतं ते खूप छान होतं. पहिली एकांकिका पण आवडली आणि दुसऱ्या एकांकिकेबद्दल तर पूर्ण 45 मिनिट पूर्ण एका बेरिंगनी कम्प्लीट कॉन्स्टंट ठेवून सतत बोलणं आणि अभिनय गाणं आणि त्याच्यामध्ये आवाजाचं जे काही काय म्हणतात ते stable, हा ते फारच छान, अतिशय सुंदर. आणि चक्रपाणी चिटणीसला लेखनाबद्दल पहिले फोनवरती जे कॉन्व्हर्सेशन वाटेल आणि ते सादरीकरण तर सुंदरच होतं, पण ते लिखाण आणि असं जमून आल्यासारखं झालं ते दोन्ही. थँक्यू. खूप छान झालं, अगदी मस्त, खूपच आवडलं. थँक्यू. खूप चांगला अनुभव आला. थँक्यू. प्रायव्हेट मेसेज पण केलेत. वंदना बुगाळकर, अजून कोणीतरी गीज आयपॅड म्हणून आहे किंवा जीज आयपॅड. फारच छान झालं. हा फार आवडलं. थँक्यू. थँक्यू. अनुप थोडं सांग ना तू. जॉईन झाले होते ते आहेत अजून की गेले? कोण? तुझे ईस्ट कोस्टचे काही मित्र जॉईन झाले असतील ना, आहेत. थोडं पार्श्वभूमी सांग ना तुझ्या एकांकिकेची, कशी सुचली किंवा काय? मला चक्रपाणीला पण प्रश्न विचारायचा आहे की तुला ही झूम साठी म्हणून तू लिहिलीस का असं हो, हे ऍक्च्युली स्क्रीन साठी लिहिलेलं नाटक आहे. याचं स्टेज साठीचं व्हर्जन एकदम वेगळं आहे, ज्याच्यात तुम्हाला गिरीश, रिया आणि उमा पण दिसले असते आणि ते प्रसंग दिसले असते. पण हे मेनली स्क्रीन साठी लिहिलेलं नाटक आहे. सो मला वाटते की सगळेच हे क्रिएटिव्ह लोकांनी असे वेगवेगळे उद्योग केले पाहिजे. मस्त मस्त. हॅलो अवधूत, समृद्धीचा एकपात्री प्रयोग उत्तम झाला. म्हणजे जणू काही समोर एखादी व्यक्ती आपल्या स्टेजवरच ते करते आहे एकपात्री प्रयोग, असंच वाटलं. क्रेडिटेबल आहे तिला खरंच. आणि सगळं बेरिंग स्टार्ट टू एंड इतकं सुंदर की त्या मुलीच्या मनात किती वेगवेगळ्या भावना निर्माण होत गेल्या स्टार्ट टू एंड. अप्रतिम, प्रश्नच नाही. म्हणजे हे तिचं रूप मी आजच बघितलं. सुंदर सुंदर. आणि अनुपची एकांकिका सुद्धा छान होती, खूप आवडली मला. फिलॉसॉफिकल होती, विचार करण्यासारखी आहे. त्यामुळे दोन्ही एकांकिका बऱ्याच सुंदर झाल्या. छान, असेच पुढे करत राहा छान छान एकांकिका. बरं वाटतं इकडे इंडियात बसून बघायला. मोना, थँक्यू. तुम्ही पण थँक्स म्हटलात. थँक्यू. इतकं कठीण आहे हा विषय आणि तू इतक्या सुरेख तऱ्हेने ते डेव्हलप केलेस ना ह्या सगळ्या पात्रातून. दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. खूपच छान एक्सप्लेन केलेस तू. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. समृद्धी, चक, थँक्यू. सुपर्ब. अँड ऑल ऑफ यू. सगळ्या कास्टनी मस्त. थँक्स कला. फॅन्टॅस्टिक. आम्हाला हे असं मिळावं म्हणजे दिस इज ग्रेट. थँक्यू. थँक्यू. रोहित, तू काहीतरी म्हणत होतास. आय थिंक तू असलास अजून कॉल. हो, नक्कीच कलाचे आभार एवढ्या छान उत्तम एकांकिका आमच्या समोर आणल्याबद्दल. आणि अनुप जसं म्हणाला की दिस इज अ ट्रेलर, तर खरंच म्हणजे उपनिषदांमध्ये एवढी फिलॉसॉफी आहे, आय नेव्हर रिअलाइज. आणि ती उत्कंठा त्याच्यामुळे वाढली आहे. त्याच्यात मला पवनचं काम खूपच आवडतं. म्हणजे मी विसरून गेलो की ही इज अन ॲडल्ट. तसे इंद्र पण. आणि दुसऱ्या एकांकिकेचं आणि एकपात्री प्रयोगाचं तर काय म्हणजे आय डोंट रिअली हॅव वर्ड्स. लिखाण एवढं अमेझिंग होतं. इव्हन तो पहिला प्रसंग म्हणजे जी ती फोनवरती बोलतीये, कसं काय लिहिलं आय डोंट नो चक्रपाणी. आणि ज्या तऱ्हेने समृद्धीने प्रेझेंट केलं, इट वॉज जस्ट अमेझिंग. म्हणजे शेवटच्या सीन मध्ये जेव्हा ती रडायला लागली
आणि रडता रडता गायला तिचा सूर कसा लागला आय डोंट नो. पण समृद्धी, हॅट्स ऑफ टू यू. आय रिअली एन्जॉयड इट. चैतालीने पण पाहिलं द होल थिंग. शी रिअली लव्हड इट. हाय समृद्धी, खूपच छान, खूप मजा आली. आता माझ्या डोक्यातनं फायनली दोलन गेली आणि That is very big compliment. Thank you. येस इंडीड. माझ्यासाठी पण खूप मोठी कॉम्प्लिमेंट म्हणेन मी ती, की दोलन विसरले लोक तर. ईस्ट कोस्ट वरून जॉईन झालेत. जर निलेश तुम्ही असाल ऑनलाईन अजून तर तुम्ही बोललात तर आवडेल आम्हाला. हा मी आहे. मी माझा कॅमेरा ऑन करायचा प्रयत्न करतोय. लेट्स सी व्हॉट हॅपन देअर. ओके ऑलराईट. माझा कॅमेरा ऑन होत नाही. सांगायचंय का बऱ्याच लोकांना निलेश माहित नसतील. हा कॅन यू हिअर मी? हो ओके. हा नाही माझा कॅमेरा ऑन होत नाही फॉर सम रिझन. पण मी क्विक कॉमेंट करतो. अनुपची जी काय एकांकिका किंवा जे काय म्हणायचं असेल ते खूप छान झालं. ऍज खूपच आवडलं ते. आणि किती सिम्पल हे केलं. एक क्रिटिकल फीडबॅक म्हणजे असं म्हणेन मी, माझा जस्ट असं फर्स्ट टाइम ऐकताना की सुरुवातीचं एक समजा 1/3 वगैरे ते थोडंसं म्हणजे कुठे जातंय नक्की असं कळत नव्हतं असं वाटलं. पण नंतर ते रिअली कॉटअप आणि सगळ्यांची 4-5 लोकांची केमिस्ट्री अत्यंत चांगली होती. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जो सेकंड पार्ट होता तो खूपच म्हणजे ऍक्टिंग खूप छान. आणि जे चक्रपाणीने लिहिलंय त्याच्यामध्ये सुद्धा जाणवणारं असं की आपण म्हणतो ना की कोणत्याही नाटकाची म्हणा किंवा मूवीची जी स्टोरी असते ते स्टँडर्ड आर्किटाइप्स असतं. म्हणजे एक हिरो आणि त्याला त्यानंतर आधी सगळं नीट चाललंय, नंतर ते चॅलेंज येतात आणि वन आफ्टर अनदर तुम्ही चॅलेंज ते ओव्हरकम करत जाता. तर ते त्याच्यामध्ये जाणवलं. दुसरं असं की आता आपण म्हणजे हा मॅरेजशी रिलेटेड म्हणूया आपण किंवा साथीदार, त्याच्यामध्ये होणारं असं की असं एक म्हटलं जातं, बऱ्याच लोकांना हे माहिती असेल, म्हणजे आपल्याला सगळ्यांना ते जाणवतं की प्रत्येक गोष्टीवर एक्सपायरी डेट असते. तशीच ती मॅरेज म्हणा किंवा रिलेशनशिप मध्ये असते आणि ती तुम्हाला रिन्यू करावी लागते. तर थोडंसं ते सुरुवातीला असं खूप छान चालू होतं आणि नंतर ते नकळत थोडंसं एंट्रॉपी जसं आपण म्हणतो, एंट्रॉपी टेंड्स टू मेक द युनिव्हर्स गो इन टू केऑस, तसं ते होत जातं. आणि त्याला आपण जर मध्ये रिबूट करत नाही गेलं तर ते खूप डाऊन हिल जाऊ शकतं. ते फार सुंदर म्हणजे इनफॅक्ट मी विचार करत होतो आता कुठे जातंय नक्की म्हणजे आणि खूप खूप इंटरेस्टिंग वाटलं. ऍक्टिंग तर सुंदरच आणि लिखाणी खूप छान. थँक्यू. मी निलेश ओक यांची ओळख करून देतो. ते लेखक आहेत. त्यांनी रामायण आणि महाभारतांच्या एक्झॅक्ट तारखा शोधून त्याच्या रामायण आणि महाभारताच्या प्रसंगातून पुराव्यांनी ते शोधून दाखवले. त्यांची पुस्तकं तुम्हाला Amazonवर मिळतात. आणि म्हणजे माझं भाग्य आहे की निलेश ओक यांना मी अप्रोच केला आणि ते खास नाटक ऐकायला आले, लॉग इन झाले. तर धन्यवाद निलेश, आभारी आहे. नमस्कार. ते अटलांटाला असतात तर तुमच्याकडे बराच उशीर झाला असेल, बट स्टील थँक्यू. येस येस येस. आज आणखीन एक काय म्हणता येईल त्याला, आणखीन एक सेलिब्रिटी आपल्याला जॉईन झालेली ते म्हणजे शांभवी दांडेकर. ते आमच्या लोकल सेलिब्रिटी आहेत. मोठं करायचं. बऱ्याच लोकांना त्यांचा अभिनयाचा अंग पण आज पाहायला मिळाला. सो थँक्यू शांभवी. चक्रपाणी, तुला ती पॉडकास्ट करावा अशी कल्पना कशी काय आली? आणि अर्थात या गाण्याचा उपयोग तर खूपच चांगल्या रीतीने केला होता वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये तिच्या स्टोरीमध्ये, की वेगवेगळ्या ओळी जशा वेगवेगळ्या समर्पक त्याला होती. पण हे ती पॉडकास्ट करते आहे ही मूळ कल्पना कशी काय आली? हा सो इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक तर ओरिजिनल स्क्रिप्ट हे 3-1 महिन्यापूर्वी लिहिलं होतं आणि त्याच्या ड्राफ्ट 0 मध्ये इट वॉज ए फेसबुक लाईव्ह ऍक्च्युली. पण आणि त्याचं मेन कारण असं आहे की तिला बेसिकली ती जेव्हा स्वतःच्या आयडेंटिटीशी तिचा जो स्ट्रगल चालू आहे त्या आयडेंटिटीमध्ये इन जनरल आपण आपल्या सगळ्यांची सुद्धा आता सोशल मीडियामुळे अशी एक आयडेंटिटी झाली आहे की फेसबुकवरचा प्रोफाईल पिक, पण जर प्रोफाईल पिक जेव्हा नसतो आणि त्या व्यक्तीशी सुद्धा जेव्हा तुम्ही इंटरॅक्ट करता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असतं की कसा दिसतो, ब्ला 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 ब्ला, राईट. सो ओरिजिनल स्टोरी तशी होती आणि त्याच्यामध्ये असं होतं की ती फेसबुक लाईव्ह करताना ती ट्रान्समध्ये जाते. पण त्याच्यामध्ये एक टेक्निकल डिफिकल्टीज नंतर आम्हाला दोघांनाही ते रिहर्स करताना जाणवलं की डझंट मेक सेन्स. कारण
व्हॉट एव्हर, म्हणजे फेसबुकवरती काय तुमचे कमेंट्स आले किंवा टिंग टिंग काय टुंग टुंग काय वाजत असतं, राईट? सो वी हॅड टू एलिमिनेट दॅट पार्ट. आणि देन द नॅचरल चॉईस वॉज अ पॉडकास्ट. सो पॉडकास्ट इज इट मेक्स मोर सेन्स, कारण त्याच्यामध्ये असे काही डिस्टर्बन्सेस वगैरे नसतात. You don't need even camera. You can just record it on your phone or whatever, right? So that led us to a seamless transition into her trance from her podcast. त्यामुळे then we said की आपण पॉडकास्ट करू. आणि ते फेसलेस तिच्या एक्झिस्टन्सला हे खूप एक्झॅक्टली झालं. एक्झॅक्टली. आणि हे मला फेसलेस आयडेंटिटीची कल्पना आरजेज वरनं खूप आधीपासून माझ्या डोक्यामध्ये ते आहे की काही काही आरजेसचे आवाज आपल्याला एवढे आवडतात की अमीन सयानीचा आवाज एवढा आवडतो की मला आता बघायचंय की कसा दिसतो, किंवा आरजे मलिष्काचा आवाज मला एवढा आवडतो की मला भेटायचंय तिला, राईट? सो जर मला असं ह्या मृण्मयीचा आवाज जर असा मला सतत ऐकायला मिळत असेल तिच्या पॉडकास्ट मधनं, तर देर इज गोइंग टू बी अ पॉइंट वेअर आय वॉन्ट टू सी हर ऍटलिस्ट हाऊ शी लुक्स. म्हणजे फॉरगेट मीटिंग हर किंवा टॉकिंग टू हर इन पर्सन, बट सो ओव्हरऑलच त्यामुळे ते H4 ही एक आयडेंटिटी इथे होऊन जाते, बरोबर आहे. बट त्या स्क्रिप्ट मध्ये इफ यू सी सुरुवातीपासून तिचं ट्रान्झिशन वेगवेगळ्या आयडेंटिटीज मधनं झालंय. म्हणजे मृण्मयी हे नाव ही एक आयडेंटिटी आहे, लग्नाला आलेली मुलगी ही एक दुसरी आयडेंटिटी आहे, गाणं ही तिची खूप स्ट्रॉंग आयडेंटिटी आहे ऍक्च्युअली, राईट? आणि मग त्या सगळ्या आयडेंटिटीज मधनं प्रवास होतो. इव्हेंच्युअली व्हॉट रिमेन्स इज अन आयडेंटिटी कॉल्ड H4 विच इज नॉट रिअली अन आयडेंटिटी, बट लोकांनी बनवून टाकली आहे. सो तो ओव्हरऑल तो हे आहे. राईट. ते सेकंड हे वॉज व्हेरी क्लोज टू रियालिटी. म्हणजे माझा आय रिअलाइज की मी किती वाचलेली आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचा हा जर्नी होतो आणि यु नो देअर कम्स अ पॉइंट वेअर वन टेक्स लेफ्ट अँड अदर टेक्स राईट. आणि क्लिअरली म्हणजे खूप रिलेटेबल होतं. त्यामुळे लिहिलं उत्तमच आहे. प्रेझेंटेशन समृद्धी म्हणजे आणि सांगून कदाचित खोटं वाटेल, बट SJSU ला खरोखरच खूप लोक सॅन जोस पाऊस युनिव्हर्सिटीज म्हणतात अनफॉर्च्युनेटली. आणि दॅट इज रिअली अनफॉर्च्युनेट. सो त्यामुळे ते काय होतं माहितीये का, ते तुम्हाला सतत ते एकतर प्रेशर येतं आणि तुम्हाला कुठेतरी मग ते असं होतं की हीच माझी आयडेंटिटी आहे का, की डिपेंडंट हीच आयडेंटिटी राहणार आहे का माझी, राईट? वेअर ॲज यु नो आय एम समथिंग एल्स. राईट. आणि पहिल्या नाटकाचं अनुप आय लाईक द फॉर्मॅट. म्हणजे त्याचा खरं खूप डीप आणि म्हणजे असं इट वॉज अ व्हेरी फिलॉसॉफिकल हे, पण द फॉर्मॅट वॉज थ्रू किड्स केल्यामुळे आय थिंक इट वॉज व्हेरी रिलेटेबल. सो आणि म्हणजे सगळे आपली म्हणजे जबरदस्तच लोक आहेत, त्यामुळे ऍक्टिंग अँड एव्हरीथिंग वॉज फॅन्टॅस्टिक. बट आय रिअली लाईक की ज्या पद्धतीने ते केलं, इट डिडंट बिकम बोरिंग किंवा असं ते असं फिलॉसॉफिकल बट नॉट पेडॅन्टिक. ते आवडलं मला. तो फॉर्मॅट खूप छान होता आणि प्रेझेंटेशन ऑब्व्हियसली फॅन्टॅस्टिक. तो आज मी खूप दिवसांनी आले आणि आय एम ग्लॅड आय एम बॅक. मजा आली खूप. मला सुद्धा अनुपकडनं ऐकायला आवडेल की कसं काय ह्याची की जे लहान मुलं मोठ्यांना करायची आयडिया. आणि कारण खरंच आपण त्या दृष्टीने लहानच आहोत, मोठी झालो तरी. हो, म्हणजे हाच मानस होता की आपण आपलं वय वाढलं तरी आपल्या काही संकल्पना हा नाईव असतात, म्हणजे बाळबोध असतात. विशेष करून ईश्वराची, देवाची संकल्पना आपली बऱ्यापैकी ती तिचा विकास नाही होत. जसं आपण लहान असतो तशाच प्रकारे एक प्रकारे विचार करतो आपण. म्हणून त्यांना असं दाखवायचं होतं की लहान मुलं, म्हणजे तसं बघायला गेलं तर लहान मत पण वयाने मोठी झालेली, असं मला त्याच्यात अभिप्रेत होतं. आणि त्या नाटकात असा एक सीन आहे की पहिल्यांदा सपोज लहान मुलं असतील आणि एक जण बाहेर जातो आणि त्या चेतनाला घेऊन येतो आतमध्ये, तेव्हा जी लहान मुलं मोठी झालेली असतात किंवा वाईस वर्सा, असं मला करायचं होतं. म्हणजे एकंदरीत की शरीर आणि आपलं वय मोठं पण त्या संकल्पना अजून बाळगून आहेत, अशा प्रकारे. ग्रेट, थँक्यू. हॅलो, मी रंजन बोलते. रंजन मेडेकर. हाय. काही नाही, अजून तुझं जर म्हणजे तू पहिल्यांदा म्हणाला घ्या आणि बाकीच्यांना त्याचा खूप काय वाटेल की पुढे आणखीन ऐकूया, आणखीन उपनिषद म्हणजे काय आहे, ते तुझा उद्देश नक्कीच सफल झाला याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायचं होतं की आपली चेतना तिने खूप काम छान केलं, कारण तिचे डोळे तिने इतके बरोबर ठेवले होते की ते इतका वेळ तसे ठेवणे फार कठीण होतं, पण ते मला खूप जाणवलं की तिने खूप छान केलं ते.
ऑफकोर्स ते इतर कष्ट, सगळ्यांनी पण चांगलं हे मला पण कष्टच म्हणजे जास्त विचार असा करावा की लहान आहे तर हा आवाज का, सगळं असं फार गोंधळ होता. त्यामुळे केलं बाबा काहीतरी. आता माहित नाही डिरेक्टरचं काय. छान होत ना. आवडलं मला. इंटरेस्टिंग होतं, म्हणजे अजून वाचलं असतं तर अजून काहीतरी प्रश्न निर्माण झाले असते मला. हो. मला ना चेतना जास्त नाईव्ह पेक्षा निखळ, स्ट्रेट फॉरवर्ड आणि तो मला चेतनाचा भाग फार आवडला. सो मस्त लिहिलंय, खूप छान लिहिलंय आणि केवढं मस्त प्रेझेंट केलं पहिलं. आणि सेकंड तर मृण्मय मोरसो मी जास्त तुझं गाणंच ऐकत होतेस. ते खूप कडक टायमिंगला, म्हणजे सुरुवातीचं गाणं पण अप्रतिम सुरू होतं आणि बेस्ट गायलेली आहेस. आणि त्यात परत ती कॉम्प्लेक्सिटी आणि लेअरिंग, आणि तरी पण मी काहीतरी शोधते आणि तरी पण मला काहीतरी मिळालंय, पॉडकास्ट आहे किंवा काय मला माहित नाही, या अर्थी ते अप्रतिम लिहिलंय चक्रपाणीने. सो मेजर मजा आली, बेस्ट. आणि जाता जाता मला मौक केलं असं उमान जाता जाता मौक केलं असं वाटलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, गुड. नाही 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 तसं काही नव्हतं. नाही, But चांगलं yeah. आहे, चालेल मला. ग्रेट. थँक्यू एव्हरीवन. आता पुढच्या महिन्यात आपण डिसेंबरच्या 3 आय थिंक 18 डिसेंबरला तो येतो, तेव्हा भेटू. अँड दॅट वुड बी आयडियल. त्याच्या नंतर सुट्ट्या आहेत आणि आधी थोडी कामं बिमं असतात, त्यामुळे तेव्हा भेटू नवीन स्क्रिप्ट सकट. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. आज आपल्याला चांगला उदंड प्रतिसाद मिळालेला. सो असाच लोभ असू द्यावा. आणि थँक्सगिव्हिंगच्या सुट्ट्या, थँक्सगिव्हिंग सगळ्यांना चांगला जावा. प्लीज स्टे सेफ. अजूनही काळजी गरज आहे आपल्याला सगळ्यांना. अभिषेक, ऐश्वर्या, तुम्हाला बघून बरं वाटलं जरा. बच्चू कुठे असं उगाच झोपलं. थँक्यू गाईज. मी एन्जॉय करतो खूप एकदम. थँक्यू. थँक्यू. व्हेरी नाईस. आणि आम्हाला